बघा मित्रांनो, इंटेन्सिटी हा 5व्या चॅप्टरचे हे पाठवतोय मी व्हिडिओ. तर इंटेन्सिटी, साऊंड इंटेन्सिटी म्हणजे काय? इंटेन्सिटी किंवा साऊंड इंटेन्सिटी. इंटेन्सिटी इज द ॲव्हरेज एनर्जी पासिंग थ्रू द युनिट एरिया पर युनिट टाइम. बघा, एखादा एरिया म्हणजे एवढ्या जागेहून काहीतरी टाइम मध्ये, एका सेकंड मध्ये जर जो आवाज जातो त्याला म्हणतो आपण साऊंड इंटेन्सिटी. हा एखाद्या एरियामधून पर युनिट टाइम म्हणजे समज 5 मिनिटात, 5 सेकंदात एवढ्या एरियातून काहीतरी इंटेन्सिटी गेली त्याला म्हणायचं साऊंड इंटेन्सिटी, आवाज. द इंटेन्सिटी इज द ॲव्हरेज एनर्जी, जी एनर्जी पास होती एवढ्या भागातून, जी एनर्जी पास व्हायला लागली हा विशिष्ट टाइम मध्ये, म्हणजे 5 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, त्याला म्हणायचं साऊंड इंटेन्सिटी. द इंटेन्सिटी इज द ॲव्हरेज एनर्जी पासिंग थ्रू द युनिट ऑफ एरिया पर युनिट टाइम. पर युनिट टाइम म्हणजे याचं युनिट काय? वॅट पर मीटर स्क्वेअर. वॅट पर मीटर स्क्वेअर एवढंच लिहायचं. साऊंड इंटेन्सिटी इज डिफाइंड ॲज इंटेन्सिटी इज द ॲव्हरेज एनर्जी पासिंग थ्रू अ युनिट एरिया पर युनिट टाइम. एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे बरं. तुम्हाला असं म्हणलं, एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड, हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. साऊंड इंटेन्सिटी, साऊंड प्रेशर लेवल, साऊंड पॉवर आणि साऊंड स्पीड. आता साऊंड प्रेशर लेवल. साऊंड प्रेशर लेवल म्हणजे एसपीएल आर द युनिट्स ऑफ्टन यूज्ड इन मेजरमेंट ऑफ साऊंड. कशासाठी वापरते? साऊंड लेवल मेजर करण्यासाठी वापरलं जाणारं युनिट. साऊंड लेवल मेजर करण्यासाठी वापरलं जाणारं युनिट आहे. तर आता बघा, इट इज डिफाइंड ॲज द डिफरन्स इन प्रेशर बिटवीन द मॅक्सिमम प्रेशर, एकदम मोठं प्रेशर, हा मॅक्सिमम प्रेशर ॲट अ पॉइंट अँड द ॲव्हरेज प्रेशर ॲट अ पॉइंट. डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम प्रेशर आणि ॲव्हरेज प्रेशर यांचा डिफरन्स म्हणजे साऊंड प्रेशर लेवल. मॅक्सिमम प्रेशर आणि ॲव्हरेज प्रेशरचा डिफरन्स म्हणजे साऊंड प्रेशर लेवल. आता साऊंड पॉवर इज द टोटल एनर्जी रेडिएटेड बाय साऊंड सोर्स पर युनिट टाइम. टोटल एनर्जी रेडिएटेड बाय साऊंड सोर्स पर युनिट टाइम. ही पाठच करावं लागेल. म्हणजे किती एनर्जी, म्हणजे किती इंटेन्सिटी किंवा एनर्जी पर युनिट टाइम. म्हणजे साऊंड पॉवर. साऊंड पॉवर इज द टोटल एनर्जी रेडिएटेड बाय साऊंड. साऊंड किती रेडिएट करते एनर्जी पर युनिट टाइम, त्याला म्हणायचं साऊंडची पॉवर. तर साऊंड स्पीड इज द स्पीड ऑफ साऊंड इन अ जनरल फ्लुइड मीडियम इज गिवन बाय फ्लुइड्स बल्क मॉड्युलस. हे पाठ करायला लागेल. साऊंड स्पीड इज द स्पीड ऑफ साऊंड इन जनरल फ्लुइड मीडियम इज गिवन बाय फ्लुइड बल्क मॉड्युलस. नंतर म्हटलं त्याला दुसरी डेफिनेशन पण बघतो साऊंड स्पीड साठी. मीटर पर सेकंड युनिट. तेव्हा साऊंड स्पीडची ही डेफिनेशन पाहू का? द डिस्टन्स अ साऊंड वेव travels through a elastic medium per unit time. The distance a sound wave travels through a elastic medium म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस कशातूनही आले. द डिस्टन्स अ साऊंड वेव ट्रॅव्हल्स. साऊंड वेव म्हणजे वेव ट्रॅव्हल्स थ्रू द इलास्टिक मीडियम पर युनिट टाइम. द डिस्टन्स अ साऊंड वेव ट्रॅव्हल्स थ्रू अ इलास्टिक मीडियम पर युनिट टाइम. याला काय म्हणतो आपण? साऊंड स्पीड. हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला येऊ शकते. आता साऊंड लेवल मीटर. आता हे आपल्याला साऊंड लेवल मीटर, साऊंड मेजरमेंट मध्ये आपल्याला सिलेबसला एवढं दिलेलं आहे. हे साऊंड लेवल मीटर. हा साऊंड लेवल मीटर काय आहे? साऊंड लेवल मीटर मेजर द साऊंड लेवल इन डेसिमल्स. डेसिमल्स हे जास्त येण्याचे चान्सेस आहे बरं, आतापर्यंत नाही आलं. अँड इट कॅन बी युजफुल फॉर ऍक्टिव्हिटीज सच एज एन्व्हायरमेंटल नॉइज स्टडी. त्यासाठी वापरते साऊंड लेवल मेजरमेंट, साऊंड लेवल मीटर. एन्व्हायरमेंट मधला ना आवाज चेक करण्यासाठी. साऊंड लेवल कंपॅरिझन, दोन वस्तूमधलं साऊंडचं लेवलचं कंपॅरिझन करण्यासाठी.
नंतर इन्व्हेस्टिगेटिंग रूम ऑकस्टिक्स. रूम मध्ये ऑकस्टिक्स किती होतं म्हणजे आवाजाची तीव्रता किती ते घेण्यासाठी आणि अँड मेनी ऑदर्स. अलग. आता ब्लॉक डायग्राम साऊंड लेवल मेजरमेंट काय आहे? साऊंडची लेवलची मेजर करणे, साऊंडची लेवल मेजर करणे. मग कुठं कुठं करते ते? इन्व्हायरमेंटल स्टडी मध्ये वापरते. इन्व्हायरमेंटल नॉईज आवाज ची स्टडी करायला. नंतर साऊंड लेवल कंपॅरिझन मध्ये वापरते. इन्व्हेस्टिगेटिंग रूम ऑकस्टिक्स अँड मेनी ऑदर्स मध्ये वापरते. आता बघा ब्लॉक डायग्राम. A typical meter consists of microphone for picking up sound and converting it into the electrical signal. Followed by electric circuiting. हे पहा, a typical meter consists of microphone for picking sound and converting into electrical signal. इथं आपल्याला साऊंड पिक करायला एक मायक्रोफोन लागतो. साऊंड अँड कन्व्हर्टिंग इनटू द इलेक्ट्रिकल सिग्नल. ते काय करतं? साऊंडला घेतं इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्व्हर्ट करतं. फॉलोड बाय इलेक्ट्रॉनिक सर्किटिंग. हे इलेक्ट्रॉनिक सर्किटिंग पूर्ण त्यांनी फॉलो होत. आता बघा, फॉर ऑपरेटिंग द सिग्नल सो दॅट डिझायर कॅरेक्टरिस्टिक्स कॅन बी मेजर्ड. हे पूर्ण सर्किट आहे. ते पहा, हे मायक्रोफोन आहे. अ टिपिकल मीटर कन्सिस्ट ऑफ मायक्रोफोन पिकिंग साऊंड. ते काय करतं? साऊंड पिक करतं आणि कन्व्हर्टिंग इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. त्याला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट, फॉलोड बाय इलेक्ट्रॉनिक सर्किट. या इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या मदतीने फॉर ऑपरेटिंग द सिग्नल सो दॅट डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स कॅन मेजर. आपल्याला जे पाहिजे ते कॅरेक्टरिस्टिक्स भेटू शकते. म्हणजे साऊंड इंटेन्सिटी किती पाहिजे, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? साऊंड इंटेन्सिटी किती पाहिजे, साऊंड प्रेशर किती पाहिजे, नंतर साऊंड पॉवर किती पाहिजे, साऊंड स्पीड किती पाहिजे. आता बघा, डायरेक्ट इथून लिहायचं. इथून द इलेक्ट्रिकल सिग्नल फ्रॉम द ट्रान्ड्युसर, म्हणजे मायक्रोफोन मधून इलेक्ट्रिकल सिग्नल, मायक्रोफोन सिग्नल दिन ट्रान्ड्युसरला, ट्रान्ड्युसर त्याला इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करतो. इलेक्ट्रिकल सिग्नल हे दाखवलेलं आहे. द इलेक्ट्रिकल सिग्नल फ्रॉम द ट्रान्ड्युसर इज फेड टू प्री एम्प्लिफायर. या प्री एम्प्लिफायरला पाठवायचं ऑफ द साऊंड लेवल मीटर अँड इफ नीडेड वेटेड फिल्टर ओव्हर अ स्पेसिफिक रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी. एम्प्लिफायर एम्प्लिफाय करतं म्हणजे वाढवतं. नंतर हे जे फिल्टर आहे त्याला फिल्टर करतं. जास्त झालं असं त्याला कमी करून टाकतं. वेटेड फिल्टर ओव्हर अ स्पेसिफिक रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी. इफ needed a weighted filter over a specific range of frequency. Filter बसवलेलं. तर further amplification prepares the signal either for output to the other instruments such as a tape recorder for rectification and direct reading on the meter. Amplification काय करतं? एक तर आउटपुट देतं किंवा पुढे पाठवतं. आउटपुट डायरेक्ट एसी आउटपुट देतं. कुणाला? टॅप रेकॉर्डरला, ह्याला त्याला. हा आणि अँप्लिफाय करून पुढे पाठवतो इकडे सिग्नल रेक्टिफायर कडे. सोप्या भाषेत लिहायचं. द रेक्टिफायर गिव्स द आरएमएस व्हॅल्यू ऑफ सिग्नल. रूट मीन्स स्क्वेअर व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला? आरएमएस व्हॅल्यू शिकवलं. द रूट मीन्स स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ द सिग्नल. द आरएमएस सिग्नल इज देन एक्सपोजनली ऍव्हरेज युझिंग अ टाइम कॉन्स्टंट. हे लिहायचं, डायरेक्ट लिहायचं. मग रेक्टिफायर करून पुढे जातं ते, रेक्टिफायर करून पुढे जातं ऍव्हरेजिंग सिस्टीम मध्ये. तिथे ऍव्हरेज काय होतं? तिथं रेक्टिफायर गिव्स आरएमएस व्हॅल्यू लिहिलं, मग आरएमएस सिग्नल देन एक्सपोनेन्शियली ऍव्हरेज होतं. कुठं? ते जे सिग्नल्स आहे आरएमएस सिग्नल्स ते ऍव्हरेजिंग सिस्टीम मध्ये ऍव्हरेज होतं आणि ते मग डिस्प्ले होतं. आलं? अँड द रिझल्ट इज डिस्प्ले डिजिटली ऑर अॅनालॉग मीटर. म्हणजे इथं तुम्हाला साऊंडची लेवल दिसती. हे इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळे आपण जास्त डोकं लावायचं. आपण काय करायचं? मायक्रोफोन जे साऊंड इंटेन्सिटी सेन्स करतं, ट्रान्ड्युसर त्याला इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करतं. इलेक्ट्रिकल नंतर मग हे ह्याच्याकडे जाते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसकडे. प्री एम्प्लिफायर त्याला एम्प्लिफाय करतं. नंतर फिल्टर जर जास्त झालं तर फिल्टर पाठवतं. नंतर एम्प्लिफायर पुन्हा एक आउटपुट देतं एसी आउटपुट पुन्हा टॅप रेकॉर्डरला, याला त्याला, किंवा एम्प्लिफाय करून रेक्टिफायरला पाठवतं. रेक्टिफायर काय देतं आपल्याला? आरएमएस व्हॅल्यू देतं सिग्नलची. त्या आरएमएस व्हॅल्यूला ऍव्हरेज करायचं काम कोण करतं? ऍव्हरेजिंग सिस्टीम. आणि ऍव्हरेजिंग सिस्टीम नंतर फायनल रिझल्ट डिस्प्ले होतो.
हे झालं तुमचं साऊंड लेवल मेजरमेंट. आता डेफिनेशन ऑफ लोड सेल. लोड सेल काय? लोड सेल इज अ फोर्स ट्रान्सड्यूसर which utilizes deflection of an elastic member as a primary sensing device and strain gauge as a secondary sensing device. बघा आता लोड सेलचं काम काय? बघा लोड सेलचं काम काय? लोड सेल इज अ फोर्स ट्रान्सड्यूसर which utilizes deflection of an instrument डिफ्लेक्शन ऑफ एन इलास्टिक मेंबर. काय ते कणाच्या डिफ्लेक्शनची मदत घेते इलास्टिक मेंबरच्या आणि ऍज अ प्रायमरी सेन्सिंग डिव्हाइस आणि स्ट्रेन गेज ऍज अ सेकंडरी सेन्सिंग. लोड सेल्स हे फोर्स मेजरमेंट डिव्हाइस आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ते डिफ्लेक्शनचा वापर करतात जसं की तुम्हाला आता बघायला मिळेल डायफ्राम हे ते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इनपुट आउटपुट तीन टाईपचे सेल आहे. एक हायड्रोलिक लोड सेल, एक न्यूमॅटिक लोड सेल आणि एक स्ट्रेन गेज लोड सेल. हायड्रोलिक म्हणजे ऑइलवर चालणार आहे, न्यूमॅटिक म्हणजे एअरवर चालणार आणि स्ट्रेन गेज लोड सेल म्हणजे स्ट्रेन गेजेसवर चालणार. आता ऍप्लिकेशन कुठे कुठे याच्या टूल डायनामोमीटर मध्ये वापरते, वेविंग मशीन मध्ये वापरते फॉर व्हेकल्स, लोड मेजरमेंट इन मटेरियल हँडलिंग डिव्हाइस तसेच क्रेन एजीव्ही, बॅक फिलिंग मशीन्स मध्ये वापरते, सस्पेन्शन ब्रिजेस मध्ये वापरते. ऍप्लिकेशन विचारू शकते. आता अजून फर्दर कोणते कोणते हायड्रोलिक, न्यूमॅटिक, मेकॅनिकल, नंतर स्ट्रेन गेज लोड सेल, पिझो इलेक्ट्रिक लोड सेल आणि कॅपॅसिटन्स लोड सेल. आपल्या सिलेबसला तीनच आहे, हायड्रोलिक, न्यूमॅटिक आणि हे पहा आता हायड्रोलिक लोड सेल काहीच नाही. इकडे बघा मित्रांनो, हे जे लोडिंग प्लॅटफॉर्म याच्यावर लोड अप्लाय केला की हे जे पिस्टन असतं हे पिस्टन ना खाली दाबलं जातं. हे पिस्टन जे खाली दाबलं जातं ह्याच्या दबावामुळे हे जे डायफ्राम असतात त्याचा आकार चेंज होतो. हे जे काळ्या कलरचं आहे, हे जे काळ्या कलरचं आहे ते डायफ्राम, डायफ्रामचा आकार चेंज होतो. हे जे डायफ्राम आहे त्याचा आकार चेंज होतो. हे काळ्या कलरचं, त्याचा आकार चेंज झाला की मग काय होतं माहिती का, याच्यातलं जे फ्लुइड असतं ते फ्लुइड कॉम्प्रेस होतं. ते फ्लुइड जे कॉम्प्रेस होतं आणि ते फ्लुइड कॉम्प्रेस झाल्यानंतर प्रेशर जे याच्यावर प्रेशर रीड होतं आणि ते प्रेशर कॅलिब्रेट असतं इन टर्म्स ऑफ फोर्स. ते प्रेशर कॅलिब्रेट असतं इन टर्म्स ऑफ फोर्स. हेच तुम्हाला लिहायचंय डायग्राम काढून. हे पहा आता फिगर शोज हायड्रोलिक लोड सेल. Figure shows the hydraulic load cell. The hydraulic load cell consists of piston cylinder assembly, a pressure sensitive element. हा piston cylinder assembly म्हणजे हे पिस्टन आणि याच्यात सेल. पिस्टन सिलेंडर हे पिस्टन, हा अँड सिलेंडर वॉल हे सिलेंडर आहे त्याच्यात फ्लुइड भरलेलं. हा प्रेशर सेन्सिटिव्ह इलेमेंट म्हणजे प्रेशर सेन्सिटिव्ह इलेमेंट म्हणजे हे काळ्या कलरचं डायफ्राम. देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन पिस्टन आणि सिलेंडर वॉल. हे बघा पिस्टन आणि सिलेंडर वॉल मध्ये कॉन्टॅक्ट नसतो कुठलाच. लक्षात, देर इज अ सील बिटवीन द हायड्रोलिक फ्लुइड is under the preloaded pressure and pressure gauge connected to the liquid medium. एवढं नाही लिहायचं. नो कॉन्टॅक्ट बिटवीन द पिस्टन and सिलेंडर. नंतर नंतर लिहायचं इट कन्सिस्ट ऑफ लोडिंग प्लॅटफॉर्म, पिस्टन, डायफ्राम, फ्लुइड, सिलेंडर. लक्षात, आणि फ्लुइड, सिलेंडर आणि पिस्टनच्या मध्ये डायफ्राम. हा आता काय द इनपुट फोर्स इज अप्लाइड टू द पिस्टन. हे पिस्टन याच्यावर काहीतरी तुम्ही लोड ठेवला, वजन मेजर करायचंय, याच्यावर काहीतरी लोड ठेवला तर ते पिस्टन जे आपलं लोडिंग प्लॅटफॉर्म जो आहे तो पिस्टनवर फोर्स अप्लाय करत. बाय लोडिंग प्लॅटफॉर्म द पिस्टन मूव्स डाऊनवर्ड अँड डिफ्लेक्स द डायफ्राम. डायफ्रामला डिफ्लेक्ट करतं म्हणजे डायफ्रामचा आकार चेंज करतं. ह्या डायफ्रामचा जर आकार चेंज झाला, हा the piston moves downward and deflects the diaphragm. The deflection of the diaphragm increases the pressure in the fluid chamber.
या फ्लुइड चेंबर मधलं प्रेशर वाढतं. हा, चेंबर. द इन्क्रीजेस प्रेशर इन द फ्लुइड ऑफ द फ्लुइड इज अ फंक्शन ऑफ इनपुट विच इज इंडिकेटेड बाय द प्रेशर. हे प्रेशर गेज त्याला ते उत्तर दाखवतं आणि ते प्रेशर गेज कशाच्या टर्म्स मध्ये कॅलिब्रेटेड असतं? इन टर्म्स ऑफ प्रेशर. हे झालं तुमचं हायड्रोलिक लोड सेल. आता न्यूमॅटिक मध्ये तसंच आहे मित्रांनो. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ न्यूमॅटिक लोड सेल अँड हायड्रोलिक लोड सेल इज सेम. हा, द न्यूमॅटिक लोड सेल वर्क्स ऑन द फोर्स बॅलन्स प्रिन्सिपल. इट युजेस डायफ्राम. बघा हा डायफ्राम. इट युजेस डायफ्राम. डायफ्राम जेवढं मी वाचून दाखवलं तेवढंच फक्त लिहायचं. इट युजेस डायफ्राम ॲज अ फ्लेक्झिबल मटेरियल. हिअर पिस्टन इज absent. इथं पिस्टन नसतो. प्रेशराइज द एअर सप्लाइड टू द वन साइड. हा, वन साइड. एकीकडून एअर फ्लो करतात. वन साइड ऑफ डायफ्राम अँड अलाउड टू इस्केप थ्रू पोझिशन कंट्रोल ब्लीड वन. इथून खाली बाहेर मोकळी व्हायसाठी जाऊ शकते. आलं लक्षात? आता काय होतं? प्रेशर गेज इज अटॅच्ड विथ द लोड सेल अरेंजमेंट. याला प्रेशर गेज अटॅच केलेलं आहे. when the load is applied on the load plate, लोड प्लेटवर जर लोड अप्लाय केला, द डायफ्राम विल डिफ्लेक्ट. त्या डायफ्रामचा आकार चेंज होतो, म्हणजे असं डिफ्लेक्ट होतं, खाली येतं. असं डिफ्लेक्ट होईल, खाली येईल. हा, द डायफ्राम विल डिफ्लेक्ट इन्क्रीजिंग द प्रेशर इनसाइड द चेंबर. आतमधलं प्रेशर वाढतं. हा, दिस एअर प्रेशर इज अ फंक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. जेवढा फोर्स अप्लाय केला तेवढं प्रेशर वाढतं. द कन्सेंट्रिक फोर्स इज डिस्प्लेड ऑन प्रेशर गेज. म्हणजे त्याचं प्रेशर गेजचं वर प्रेशरचं रिडिंग दाखवतं. ती प्रेशरची रिडिंग इन टर्म्स ऑफ फोर्स कॅलिब्रेटेड केलेली असते. हे झालं सेकंड. आता स्ट्रेन गेज. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलास्टिसिटी. हे कशाच्या प्रिन्सिपलवर काम करतं मित्रांनो? इलास्टिसिटीच्या. हा, स्ट्रेन गेज कशाच्या प्रिन्सिपलवर काम करतं? इलास्टिसिटीच्या. वेन द ऍक्सियल फोर्स इज अप्लाइड. ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय केला, when the axial force is applied, it columns gets compressed. त्याचा कॉलम काय होतो? कॉम्प्रेस होतो. हा, and when force is released, it regains to original position. आणि ज्यावेळेस तुम्ही ऍक्सियल फोर्स वरून फोर्स लावला, कॉलम कॉम्प्रेस होत असतो आणि फोर्स काढून टाकला की काय होत असतं? रिगेन होत असतो. आता बघा, 4 wire type bonded strain gauges are cemented on the column load such that, म्हणजे याला चिटकवलेले असते कॉलमला. अरे कॉलम माहिती आहे तुम्हाला? बिल्डिंगचा कॉलम. 4 wire type bonded strain gauges are commented on the column load cell such that along x dash आणि are commented in horizontal. x to x dash horizontal मध्ये आणि y to y dash vertical position. When it is used for measurement of axial force or strain gauges are connected to piston bridge. हे पहा, कॉलमला जोडलेले असते. हॉरिझॉन्टल एक्सेस मध्ये, व्हर्टिकल वाय वाय मध्ये. आलं लक्षात? ज्यावेळेस पण तुम्हाला रिडिंग घ्यायची, या ब्रिज सर्किटला ते जोडलेलं असतं. when the axial force to be measured is applied on load cell. ज्यावेळेस लोड सेलवर फोर्स अप्लाय केला, when the axial force applied is zero, the resistance of the each gauge is equal in magnitude. It keeps the bridge balance conditions and deflection shows the detector zero. हे पहा मित्रांनो, ज्यावेळेस लोड अप्लाय नाही केला त्यावेळेस तुमचं कॉलम जे आहे त्या पोझिशनला राहील. म्हणून काही रेजिस्टन्स मध्ये पिस्टॉन ब्रिज जे असतं, याला जरी जोडलं तुम्ही ते स्ट्रेन गेजेसचे बाहेर, तरी हे काही रिडिंग दाखवणार नाही. कारण काय? तुमचं कॉपरेशन झालेलंच नाही. लक्षात. नंतर when the axial force to be measured is applied on the load cell. जर लोड सेलवर
जर तुम्ही फोर्स अप्लाय केला, कॉलम गेट कॉम्प्रेस आणि कॉम्प्रेशन ऑफ कॉलम कॉजेस डिक्रीज इन रेजिस्टन्स ऍट स्ट्रेन गेजेस अलॉंग वाय वाय. वाय वाय मध्ये डिक्रीज होतं आणि एक्सेस मध्ये तसंच राहतं. म्हणजे ब्रिज सर्किट काय होतं, अनबॅलन्स होतं आणि मग ते रिडिंग दाखवतं. लक्षात, ती रिडिंग डायरेक्टली कॅलिब्रेटेड असते इन टर्म्स ऑफ फोर्स. हा, पुन्हा एकदा सांगतो, याच्यावर जर तुम्ही लोड अप्लाय नाही केला तर काय होईल, हे जे ब्रिज सर्किट आहे हे रेजिस्टन्स दाखवणार असते, म्हणजे झिरो रिडिंग दाखवलं गॅलन. आणि ज्यावेळेस तुम्ही लोड अप्लाय केला त्यावेळेस काय होईल, वाय बाय जे ऑपरेशन ऑफ द कॉलम कॉजेस डिक्रीज इन रेजिस्टन्स स्ट्रेन गेजेस वाय बाय. वाय बायच्या अलॉंग कॉम्प्रेशन झाल्यामुळे वाय बायच्या अलॉंग रेजिस्टन्स होईल, रेजिस्टन्स डिक्रीज होईल आणि एक्सेस अनचेंज राहील. म्हणजे ब्रिज सर्किट सारखी रिडिंग दाखवणार नाही. लक्षात, म्हणजे ब्रिज सर्किट अनबॅलन्स होत जाईल. मग अनबॅलन्स झालं म्हणजे तुम्हाला रिडिंग भेटली. लक्षात, आणि तीच रेजिस्टन्सची रिडिंग ही कॅलिब्रेट असते इन टर्म्स ऑफ फोर्स. आता ऍडव्हान्टेज ऑफ लोड सेल. लोड सेल इज स्मॉल अँड कॉम्पॅक्ट इन साईज. लोड सेलची साईज कशी असते, स्मॉल आणि कॉम्पॅक्ट असते, छोटे असते. अॅक्युरसी इज व्हेरी गुड असते. इट हॅज गुड सेन्सिटिव्हिटी अँड लो हिस्टॅरिसिस असतं. हा, हिस्टॅरिसिस म्हणजे जसं जसं लोड अप्लाय केलं, तुम्ही जर सोनं घ्यायला गेले कधी मार्केट, हा, तर त्यावेळेस बघा, काढायच्या वेळेस आणि टाकायच्या वेळेस हा व्हॅरिएशन येतं मग, कारण ते हवेमुळे एरर असतं. जे बॅलन्स काटा जो आपला आहे तो थोडं रिडिंग मध्ये फरक दाखवतो. ते जे चुकीचं फरक दाखवून आहे, हा, इनपुट देताना तुम्ही ठेवताना वेगळी रिडिंग आणि उचलताना वेगळी रिडिंग, तर त्याला म्हणायचं हिस्टॅरिसिस. फॉर एक्झाम्पल, 3 किलोचं माप ठेवलं मी, नंतर 2 किलोचं ठेवलं, नंतर 1 किलोचं ठेवलं, तर रिडिंग तुमची 5 यायला पाहिजे. हा, पण ज्यावेळेस तुम्ही उचलायले एक, तर तुमची रिडिंग, सॉरी हे 6 झाला, तुमची रिडिंग 6 यायला पाहिजे. ज्यावेळेस उचलायले तर 5 राहायला पाहिजे. तर 5 पॉईंट समथिंग येतं, हवेचं पण हा आउटपुट दाखवताना 3 उचलायले तर 3 राहायला, 3.00 समथिंग येतं. तर ते म्हणजे हिस्टॅरिसिस असतं. म्हणजे इनपुट मध्ये बदल न करता आउटपुट बदल. Load cell is a small and compact in size. Accuracy is very good. It has good sensitivity and low hysteresis. Less expensive. Disadvantage काय? The performance is affected by non-axial force. जे नॉन ऍक्सियल फोर्स असते त्याच्यामुळे परफॉर्मन्स खराब होऊ शकतो लोड सेल्स. हे सगळ्या लोड सेलच्या बरं. इट रिक्वायर्स टेम्परेचर कंपन्सेशन नेटवर्क्स. हा, टेम्परेचर मध्ये सूट पाहिजे. एक्सेसिव्ह स्ट्रेस और फोर्स मे डॅमेज द लोड सेल. जर खूपच जास्त फोर्स आला, लोड सेल परमनंटली डॅमेज होतो. आता जाऊ आपण स्पीड मेजरमेंट. अरेंजमेंट हे पण टॅकोमीटर हे स्पीड मेजरमेंटचे डिव्हाइस आहे. हा, द अरेंजमेंट ऑफ द टाइप ऑफ tachometer is shown in figure. A non-magnetic cup generally made up of aluminium is provided very close to the magnet. हे पहा, हा अल्युमिनियमचा कप असतो. हा, तो नॉन मॅग्नेटिक असतो, मॅग्नेटिक नसतो. विच इज कनेक्टेड टू द पॉइंटर. तो कशाला कनेक्ट केलेला असतो, पॉइंटरला, स्प्रिंगच्या मदतीने. या पॉइंटरला कनेक्ट केलेला असतो. हे पहा, ही स्प्रिंग आहे, या स्प्रिंगच्या मदतीने पॉइंटरला कनेक्ट केलेला असतो. आणि हे डाईल गेज आहे, त्याच्यावर तुम्हाला रिडिंग दाखवतो. मॅग्नेट अँड स्टील कप रोटेट्स ऍट द एंड ऑफ मशीन शाफ्ट. हे इथं मशीन शाफ्ट आहे, ज्याची पण स्पीड मेजर करायची आपण त्याला जोडलेलं असतंय. हा, तर हे इथं मॅग्नेट आहे, हा, आणि हा स्टील कप आहे. ड्यू टू इंड्युसिंग एडी करंट, द अल्युमिनियम कप इट रोटेट्स and proportional to the induced EMF, which is indicated by pointer on dial gauge. आता काय होतं, एवढंच लिहायचं मस्त. ड्यू टू इंड्युसिंग एडी करंट, काय होतं, इन अल्युमिनियम कप, ज्यावेळेस पण तुम्ही सप्लाय चालू केला, हे जर फिरायला लागलं, मॅग्नेट फिरायला लागलं, तर एडी करंट डेव्हलप होतं. काय डेव्हलप होतं,
एडी करंट म्हणायला लिहायचं. ज्यावेळेस पण तुम्ही सप्लायचं स्पीड मेजर करण्यासाठी त्याला जोडलं तर मग हे मॅग्नेट मॅग्नेट फिरलं की अल्युमिनियम कप मध्ये एडी करंट डेव्हलप होईल रोटेशन होईल. याच्या रोटेशन होईल. तर मग अल्युमिनियम कप रोटेट होईल. आणि आपल्याला काय भेटत ईएमएफ भेटत. कुठे भेटत ते इथं पॉइंटरवर. लक्षात पॉइंटरवर ईएमएफ. मग ते कॅलिब्रेट असतं इन टर्म्स ऑफ स्पीड. हे झालं तुमचं ड्रॅग कप किंवा एडी करंट टाईप. ड्रॅग कप किंवा एडी करंट टाईप हे 6 मार्काला येऊ शकतं बरं. टाईप किंवा ड्रॅग कप, एडी करंट टाईप किंवा ड्रॅग कप. नंतर ऍडव्हान्टेजेस, याची कॉस्ट लो असते, रिजिड इन कन्स्ट्रक्शन असतं आणि व्हेरी लो मेंटेनन्स असतं. मेंटेनन्स कमी असतं. लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स असते. ऍट व्हेरी हाय स्पीड इट गिव्स नॉन लिनियर, म्हणजे बरोबर कॅरेक्टरिस्टिक्स देत नाही हाय स्पीडला एकदम. टू कॅलिब्रेट इनपुट व्होल्टेज इट मस्ट बी मेंटेन ऍब्सोल्युटली कॉस्ट. आता नेक्स्ट पहा. बघा मित्रांनो, स्ट्रोबोस्कोप पाहू आपण. The stroboscope is an instrument which produces a series of flashes of light at an adjacent frequency to give appearance that stationary or slow motions. Construction काय, it consists of high intensity lamp. हे पहा असं फ्लॅश लॅम्प असतो. हा फ्लॅशिंग लॅम्प, हे स्ट्रोबोस्कोप आहे. हा फ्लॅशिंग लॅम्प आहे. लक्षात. नंतर रिफ्लेक्टर असतं, पॉवर सप्लाय आणि फ्रिक्वेन्सी कंट्रोलिंग युनिट असतं. आता when the flashes are made at a frequency nearly equal to the frequency of vibration or rotation of the object appears to be stationary or moving slow. काय होतं सर, तुम्ही याच्यावर ऑब्जेक्टवर हे जो मुव्हिंग ऑब्जेक्ट असतो, हा जो काय असतो मुव्हिंग ऑब्जेक्ट असतो, त्याच्यावर जर तुम्ही फ्रिक्वेन्सी मारली तर तो ऑब्जेक्ट थांबतो आणि मग तुम्हाला तिथली स्पीड मेजर होते. तर लक्षात, हे स्पीड सोर्स आहे. म्हणजे तुमची काही पण इलेक्ट्रिक मोटार म्हणा, काही म्हणा, काही म्हणा, तर तिचं शाफ्ट आहे. ते हे आपली डिस्क आहे. त्या डिस्कवर जर तुम्ही हे मारलं, फ्रिक्वेन्सी मारली त्या लाईटची, तर ते काय होतं, त्या फ्रिक्वेन्सी इतकी इक्वल झाली की ज्यावेळेस ही प्लेट स्टॉप होईल तर तिथं तुम्हाला काय भेटतं, स्पीड मेजर होती. काय मेजर होती, स्पीड मेजर होती. हा हे पण एकदम सिंपल आहे. इट कन्सिस्ट ऑफ हाय इंटेन्सिटी लॅम्प, त्याला फ्लॅश लॅम्प म्हणतो. रिफ्लेक्टर, पॉवर सोर्स अँड सप्लाय फ्रिक्वेन्सी कंट्रोल युनिट्स. वेन द फ्लॅशेस आर मेड at a frequency nearly equal to the frequency of rotation, rotation of the object. जेवढं ऑब्जेक्ट रोटेट होतंय तेवढ्या फ्रिक्वेन्सीने जर तुम्ही त्याच्यावर लॅम्प मारला, लाईट मारला, तर ऑब्जेक्ट स्टेशनरी होऊ जातो और मुव्हिंग होतो स्लो मोशन मध्ये. तर तिथं तुम्हाला रिडिंग भेटते. लक्षात, स्पीड मेजर होती. या डायग्राम पेक्षा ती डायग्राम काढायची. ऍडव्हान्टेज काय, सिंपल आणि इझी आहे आणि नॉन कॉन्टॅक्ट मेथड आहे. जर तुम्हाला असं आलं एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ नॉन कॉन्टॅक्ट टाईप टॅकोमीटर, तर नॉन कॉन्टॅक्ट मध्ये हे पण येतं, स्पीड मेजरमेंट डिव्हाइस. नॉन कॉन्टॅक्ट युजफुल फॉर मेजरिंग हाय स्पीड. डिसएडव्हान्टेज काय, नॉट सुटेबल फॉर व्हेरी लो स्पीड. ॲक्युरसी डिपेंड्स ऍडजस्टमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी. ॲक्युरसी फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. सिंपल आहे. स्ट्रोबोस्कोप कशाचे, लॅम्प प्रोड्यूस करतं स्पीड मेजर करण्यासाठी. ही त्याची स्केच. हे स्ट्रोबोस्कोप, हे लॅम्प फ्रिक्वेन्सीने पाठवत, हे जे डिस्क जोडलेली आपण, जे पण आपल्याला स्पीड मेजर करायची त्याच्या शाफ्टला, ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी ही याच्या फ्रिक्वेन्सीच्या इक्वल स्पीडच्या, तर त्यावेळेस काय होईल, ही प्लेट जे स्टेशनरी होऊन जाईल आणि तुम्हाला स्पीड मेजर होऊ जाईल. बस खतम. नाव नेक्स्ट बघा, कॅपॅसिटिव्ह पिकअप आणि इंडक्टिव्ह पिकअप. याच्या दोघांचे डायग्राम चांगले घेतो अजून. मित्रांनो, आता राहिलेले दोन घेऊन
बघा हे कॅपॅसिटिव्ह पिकअप टॅकोमीटर, इथं पण आपल्याला स्पीड मेजर करायची आहे. तेव्हा फॉर मेजरमेंट ऑफ रोटेशनल स्पीड वॅन अटॅच्ड टू द वन एंड ऑफ द शाफ्ट हुज स्पीड इज टू बी मेजर्ड. हे पहा, ज्याची स्पीड मेजर करायची त्याला एक वॅन जोडायची, ब्लेड जोडायची. आलं लक्षात? नंतर the two capacitor plates are placed on either side of the van forming a capacitor. One plate is fixed, other is movable. याच्या दोन साईडला दोन कॅपॅसिटर प्लेट ठेवायच्या व्हॅनच्या. एक इकडल्या साईडला, एक एका साईडला. एक फिक्स ठेवायची, एक मूव्ह ठेवायची. त्या दोन साईडला दोन प्लेट ठेवायच्या, एक फिक्स, एक मूव्हिंग. हा, when the shaft rotates between the fixed capacitive plates, the changes of capacitance takes place. हे पहा, ज्यावेळेस ही व्हॅन शाफ्ट रोटेट होतो, व्हॅन रोटेट होती, ही व्हॅन रोटेट झाली की ज्यावेळेस पण या दोन फिक्स प्लेट मधून ज्यावेळेस व्हॅन रोटेट होती त्यावेळेस कॅपॅसिटन्स चेंज होतो. तो कॅपॅसिटन्स आपल्याला रिडिंग देतो. हा, ते काय होतं, जे इंड्युस्ड चेंज येतो, इंड्युस्ड पल्सेस याच्या शेपरकडे जातात, शेपर त्याला शेप देतं. हा, या अशा शेप्ड पल्सेस मध्ये हा, आणि नंतर टाइमर काउंटर तुम्हाला रिडिंग देतं. बस सिंपल याच्यात हेच लिहायचं काय, एक व्हॅन आहे शापला जोडायची, ज्याची स्पीड मेजर करायची, त्याला कॅपॅसिटन्स लावायचं व्हॅनच्या दोन्ही बाजूनी. लक्षात, ज्यावेळेस पण व्हॅन फिरत, ज्यावेळेस शाफ्ट फिरत त्यावेळेस व्हॅन फिरत, व्हॅन फिरली की काय होईल, कॅपॅसिटन्स चेंज होईल. तो चेंज झालेला कॅपॅसिटन्स हा आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसला जाईल. ते इंड्युसला पल्सेस जनरेट होते, ते पल्सेसला शेप भेटत ऍम्प्लिफायर मधून. मग ऍम्प्लिफायर मधून ते जाईल काउंटरला, काउंटर त्याच्याला रिडिंग देईल आपल्याला. त्याचे ऍडव्हान्टेज काय, हाय सेन्सिटिव्हिटी, इट हॅज व्हेरी स्मॉल लोडिंग इफेक्ट असतो. इलेक्ट्रॉनिक सर्किट कॉम्प्लेक्स आहे, यूज फॉर मेजरमेंट ऑफ स्मॉल डिस्प्लेसमेंट, हे डिसएडव्हान्टेज आहे. नंतर आता मॅग्नेटिक पिकअप, लास्ट या चॅप्टरचं मॅग्नेटिक पिकअप. हे मॅग्नेटिक पिकअप इथे पण तसंच मित्रांनो. A magnetic pickup placed near the toothed rotor. A magnetic pickup, हे पहा, हे टूथड रोटर जे याला आपला शाफ्ट, ज्याची स्पीड मेजर करायची, शाफ्टला टूथड रोटर जोडलेलं आहे. हा, तर टूथड रोटर जोडलेलं आहे. नंतर काय करायचं, द मॅग्नेटिक पिकअप कन्सिस्ट ऑफ हाऊसिंग कंटेनिंग परमनंट मॅग्नेट विथ कॉइल वाउंड ऑन इट. इट्स परमनंट मॅग्नेट आहे, त्याच्यावर वाउंड आहे कॉइल. आलं लक्षात? नंतर when the rotor rotates, just shaft rotates, just rotor rotates, the reluctance of the air gap between the pickup and toothed rotor changes. जास्त काय नाही लिहायचं. when the rotor changes due to the air gap, काय, when the rotor rotates, the reluctance of the air gap between the pickup and toothed rotor changes, giving the induced EMF of the pickup coil. तुम्ही डायरेक्ट लिहिलं की रोटर चेंजेस झाल्यामुळे हे एअर गॅप बदलल्यामुळे काय होतं, ईएमएफ इंड्यूस होतं, असं जरी लिहिलं चालतं. दिस आउटपुट इज इन द फॉर्म ऑफ पल्सेस. हा, वेगवेगळ्या शेपच्या पल्सेस फॉर्म मध्ये हे आउटपुट असतं. मग या आउटपुटला इथं शेपर जे हा, इथं इंड्यूस हे पल्सेस पहिला शेपर शेपिंग देतं, ऍम्प्लिफाय करतो, आणि नंतर टायमर काउंटरला देतं. हे कोणचं आहे, इंडक्टिव्ह पिकअप. अशा प्रकारे पाचवा चॅप्टर पूर्ण झाला मित्रांनो. स्पीड मेजरमेंटचे जे डिव्हाइस विचारले, कॉन्टॅक्ट लेस मध्ये हे तीन आहे, इंडक्टिव्ह पिकअप, कॅपॅसिटिव्ह पिकअप आणि स्ट्रोबोस्कोप. आणि कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला एकच आहे, कोणचं आहे ते, हे ड्रॅगन कप. काय अडचण आली तर फोनला. अशा प्रकारे पूर्ण पाचवा चॅप्टर मी कंप्लीट करून दिला.